आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्य गटारी तुडुंब भरून वाहू लागल्याने संपूर्ण गावातील रस्ते जलमय झाले आहेत. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे घाण पाणी थेट रस्त्यावर साचले आहे. मुख्य बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांना साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गटारी तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचे प्रमाणही वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई का करण्यात आली नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. सोनगीरमधील या समस्येकडे संबंधित प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी रमजान पिंजारी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.